सूर्यग्रहण. आज आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती पाहणार आहोत. सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याचा प्रकाश रोखतो. हे दिवसा घडू शकते आणि त्यामुळे दिवस रात्रीप्रमाणे वाटू शकतो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाचे 3 मुख्य प्रकार आहेत. 1. खग्रास सूर्यग्रहण म्हणजेच पूर्ण सूर्यग्रहण. 2. खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजेच आंशिक सूर्यग्रहण. आणि 3. कंकणाकृती सूर्यग्रहण. 1. खंडग्रास सूर्यग्रहण, इंग्रजीमध्ये पार्शियल सोलार एक्लिप्स असे म्हणतात. या प्रकारच्या ग्रहणात चंद्र सूर्याचा काही भाग झाकून घेतो, त्यामुळे सूर्य पूर्णपणे दिसणे बंद होत नाही. या स्थितीत सूर्याचा काही भाग दिसतो तर काही भाग झाकला जातो. हे ग्रहण पृथ्वीवरील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिसते. दोन. खग्रास सूर्यग्रहण, इंग्रजीमध्ये टोटल सोलार एक्लिप्स असे म्हणतात. या प्रकारच्या ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून घेतो, ज्यामुळे सूर्य पूर्णपणे दिसणे बंद होते. या ग्रहणाच्या दरम्यान चंद्राच्या सावलीमध्ये असलेले क्षेत्र पूर्णपणे अंधारात जाते. नासा अनुसार ही घटना केवळ सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येण्याने होते. या स्थितीत दिवस अंधारात बदलतो आणि पृथ्वीवरील तापमान कमी होते. कंकणाकृती सूर्यग्रहण, ॲनिडे सोलार एक्लिप्स इंग्रजीमध्ये म्हणतात. या प्रकारच्या ग्रहणात चंद्र सूर्याच्या अगदी जवळून जातो, परंतु त्याला पूर्णपणे झाकून घेण्यास अपुरा पडतो. या स्थितीत सूर्याचा एक चमकदार वर्तुळ दिसतो, ज्यामुळे त्याला कंकणाकृती ग्रहण म्हणतात. हे ग्रहण पृथ्वीवरील विशिष्ट ठिकाणीच दिसते, कारण चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर असतो. या ग्रहणादरम्यान चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान दिसतो. सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे, अशी घ्या काळजी. सूर्यग्रहणाच्या वेळी तुम्ही कधीही थेट सूर्याकडे पाहू नये. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेषतः तयार केलेले चष्मे म्हणजेच एक्लिप्स ग्लासेस वापरावे. हे चष्मे सूर्याच्या हानिकारक किरणापासून डोळ्यांचे संरक्षण करतात. डोळ्यांना थेट सूर्यप्रकाश येऊ देऊ नका. ग्रहण पाहताना डोळ्यांना थेट सूर्यप्रकाश येऊ देऊ नका, अन्यथा डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.
धन्यवाद.